होतच ना, उद्या माझ्या घरी ये, आपल्याला पिंपळावला मुलगी बघायला जायचं म्हणून. विसरलास की काय? होय होय, जरा विसरलोच होतो मी. ते काय होतंय माहितीये का, रात्रीला झोपच येत नाही मला, म्हणून असं होतंय. अरे जरा दमाने घे मित्रा, सबर का फल मिठा होतंय असं म्हणतात. अरे दोस्ता, कवर सबर करू, सांग ना तू. बरं चल लवकर, लांब जायचं यायला उशीर होईल. दिवस मावळला की एकतर काही मला दिसत नाही. अहो, ऐकताय का साहेब? हा जरा पत्ता सांगताय का? नॉनसेन्स, मला वेळ नाही. का मारलं हो त्याला? अरे काय नाही, बायकोचा राग काढला त्याच्यावरती. मी म्हणलं मला सकाळी चहा करून दे, तर म्हणाली घ्या नाही करून, तिला मारू शकत नाही ना, म्हणून आणला. काय विचित्र लोक आहेत या गावातली. असा पत्ता विचारलं कुणी कुणाला मारतं का? मारायचं होतं तर ह्याला मारायचं, ह्याचं नाव तरी माणसं जरा बरी दिसतात, जुनं ते सोनं असतं म्हणतात. यांना माहित असेल, यांना विचारूयात. काय सांगू तुला, माझे 2 सुना आहेत ती, पण एक पण कामाची नाही. दिवसभर त्या मोबाईल मध्ये तोंड खुपसून असतात. या मोबाईल न तर व्हायचं काढलंय बघ. आपल्या दमान्यात असलं काय नव्हतं बघ. माझ्या नातवाला चव्हाण शाळेत मिनी केजीला टाकायचे. मागच्या वेळेस काय ऍडमिशन मिळालं नाही, यावर्षी मिळेल असं वाटते. माध्यमिक विद्यालयात तर छान छान उपक्रम असतात. वक्तृत्व स्पर्धा काय, निबंध स्पर्धा काय, चित्रकला स्पर्धा काय. 12 जानेवारीला तर लय मोठा कार्यक्रम असतो. माझ्या नातवासाठी मी तिथं ऍडमिशन घेणार आहे. होय होय, मी बी ऐकलंय, लय मस्त शाळा आहे ती. मामा, हे हनुमंतराव आंधळे कुठे राहतात माहितीये का तुम्हाला? अरे तुम्ही इथं चाललाय होय? काय करता? तिथून थोडं पुढे गेलं की एक चौक लागन, तिथून परत उजवीकडे वळा. थोडं पुढे गेलं की म्हशीचा गोठा लागन, तिथून परत उजवीकडे वळा. तसं सरळ चालत या, मी भेटेल परत मला विचारा. मला माहितच नाही. अहो मामा, माहित नसेल तर नाही म्हणा की राव, असं काय केलं होतं आम्हाला? अहो थोडी चेष्टा केली, मला मस्करी करायची थोडी सवय आहे. घरी बायको सोबत पण मी हेच करतो, मला दुसरा काय काम धंदाच नाही. बरं वाटतं. तुम्हाला त्या हनुम्याचं घर पाहिजे ना? हे बघा, सरळ जावा, हिरी मागच्या शेतात बंगला आहे त्याचा. लय उपकार झाला मामा तुमचं. अरे इथं पण हात घालायला लागलाय पाहिजे. नमस्कार करतोय मामा. देव करो तुम्हाला, देवानं लगेच उचलावा. काय म्हणलं? म्हातारीची चेष्टा करतो बरं. तसं नाही मामा, मी देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना केली. असं होय, मग ठीक आहे. अरे लका मुरली, आलं बघ एकदाच घर. अरे बंगला तर लय मोठा दिसतोय राव. नशीब काढलेले का तू? नशीब काढलं. कोण आहे का घरात? मामा, मामी. कोण आहे ना? असं दारासमोर वरडत जाऊ नका. भाकर तुकडा काय नाही, पुढे जावा. अरे मुरली, हे तर आपल्याला भिकारी समजत राहिलंय राव. एवढा अहो मालक, भिकारी नाहीत ती. आपल्या ती पुन्हा बघायला पाहून आलेत वाटते. काय करू, घरात येऊ का? आणि मी प्रभात जाता घर नाकलून देऊ. सांगा लवकर, वेळ नाही माझ्याकडं, लय काम आहे ती. मला पोराचं ऍडमिशन करायचं चव्हाण शाळेत. त्यासनी निळा ड्रम मधलं पाणी पाजून बाहेर बसव. तुम्हाला मालकानं तशीच थांबायला सांगितले. नमस्कार मामा, नमस्कार. अरे तुझा नमस्कार राहू दे बाजूला, पहिलं तू कोण आहे ते सांग. मी पारुबाईचे लेख सदा. माझी आई म्हणाली माझा मामा आहे तो म्हणजे तुम्ही. मला तुमची पोरगी पसंत करायला पाठवलंय तिनं. बरं बरं असू दे. हा कोण आहे? यो माझा जीवा भावाचा मित्र मुरली. तुझ्यापेक्षा बरा दिसतोय हा. मामा असं करू नका, त्याचं पोट भरून झालंय. हा म्हणजे र? अहो म्हणजे त्याचं लग्न झालंय, मलाच करायचंय हो लगीन. अरे हो हो हो, असं पिसाळ्यावानी करू नको. नाजूक आहे माझी पोरगी. तेच तर बघायला आलोय, दाखवा ना. चंद्रा, अगं ये चंद्रा, अगं जरा बाहेर ये.
पाहुणा आलेत मुलगी बघायला. अरे माझी बायको आहे ती. तुला काय सार्वजनिक मालमत्ता वाटली की काय? शाली तिच्या खानदानात टाकतो या. असं होय, म्हणजे माझ्या या होणाऱ्या सासूबाई आहे ती का? बरंच मेंटेन केलंय तुम्ही. अरे भुसनाळ्या गप्प बसतोय का जरा? तिला झाडावर चढवू नको. अगं चंद्रे तुला किती वेळा सांगितलंय असं नट्टा पट्टा करत जाऊ नकोस म्हणून. लोकांचा गैरसंबंध होतो. जावा तिकडे. या म्हाताऱ्याला तर जरा सुद्धा कौतिक नाही बायकोच. माझं नशीबच फुटक असलं म्हातारं भेटलंय मला. अगं असं काय करतेस चंद्र? तुझ्यावर जीवापाड प्रेम करतोय आम्ही. अगं तू माझी रंबा आहेस. ईश बाई, आता हे म्हातारं बिरागात आलेलं दिसते. माफ करा मला. तुमच्या या डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या सौंदर्यानं भारावूनच गेलो होतो मी. मला वाटलं तुम्हीच मुलगी आहे. अरे मग मी काय म्हातारी वाटली काय तुला? ओ मामी, तू काय माझा संसार मोडायला आलायस का? तुला ज्यावेळेच्या पोटात घालून तुझी बघ. मामा मला ज्वारीच्या पोत्यात ठेचा नाहीतर गॅसवर बसवा. पण मला मुलगी नको हो, उपाशी आहे मी. थांबा, बोलवते. दीपिका, अगे दीपिका. पादुकोण? कोण पाजलं म्हणलं रे तू? पाहिलं नाही हो मामा. मला असं वाटलं दीपिका पादुकोणला बोलावताय. अहो माझी पोरगी हाय दीपिका. दीपिका आंधळे. बाळा ये बघ बाहेर. आली आली, जरा दम धरा. ही बघा माझी पोरगी दीपिका. अरे वा मामी, तुमची पोरगी बी लय भारी आहे बघा. मला जमल. आवडली तुमची पोरगी मला. अरे ठोंब्या तुला आवडली म्हणून काय लगीन करशील माझ्या पोरी बरोबर? अरे दोन बघितलंयस का आरशात? माझ्या पोरी बरोबर लगीन करायला निघालाय. तुम्ही जरा गप राहा, मध्ये मध्ये बोलू नका. मम्मी, या दोघांमध्ये मुलगा कोण आहे? हा बघ, हा मुलगा आहे. आवडला का तुला? वाव मम्मी, काय हँडसम मुलगा आहे ग. मी तर प्रेमातच पडले याच्या.
मला तुमच्या पदरात घ्या. अरे तू काय लहान लेकरू आहे वय तुला पदरात घ्यायला? पदर फाटेल नव्ह तिचा. तुम्ही जरा गप राहा हो. 30 वर्षापासून गप्पच आहे म्या. पर्स काढलं पण तुला असं चिरून जावं लागतं या. मामा तुम्ही असं भांडू नका. मी तुमच्या मुलीला फुलासारखं जपीन. तुम्हाला काय प्रश्न विचारायचा आहे का? ते पहिलं विचारून घ्या. पुन्हा तक्रार नको. थँक्यू मामी, थँक्यू. हा ठीक आहे बेस्ट ऑफ लक. काय विचारून घ्यायचंय ते विचारून घे. दीपू तुझं नाव काय हाय? मम्मी हा काय बाहेर आहे का ग? 4 वेळेस दीपिका म्हणला आणि शेवट म्हणतोय दीपू तुझं नाव काय आहे ग? वा दीपू काय तुझी आदा आहे बघ. या आदावर मी तर सिधाच झालो. त्या मायला मेरे को तो गाणं बोल के बताना पडेगा. अरे तुझं मध्ये मध्ये काय चाललंय रे? नाचायची हाऊस भागून घेतोयस की काय? हे बघा माझ्या काय शर्ती आहेत. मी घरात काम करणार नाही. बाई लावा. स्वयंपाक मला जमत नाही म्हणून दररोज हॉटेल मध्ये जेवायला न्या. मल्टीप्लेक्स मध्ये पिक्चर दाखवा. हे बघा मला घरातलं काम होणार नाही. माझे इंस्टाग्रामला भरपूर फॉलोवर आहेत. व्हॉट्सअप मध्ये मी दिवसभर बिझी असते. मला काय म्हणायचं नाही. हे सर्व मान्य असेल तर मी लगीन करायला तयार आहे. नाहीतर 56 पडल्यात लगीन करायला माझ्याशी. जरा ते देणे घेण्याचं बोलूयात का? हा आता कसं मुद्द्यावर आलास? माझ्या मुलीला एक आयफोन, एक 50 इंची टीव्ही, 4 चाकी ऑडी गाडी. ऑडी घेतल्यावर कसं जरा पोरगी गोडीत राहील. बघ ना हे सर्व लग्नामध्ये घेऊन दे. आता 4 तोळे सोनं घाल तिच्या गळ्यात. बाकी काय नको आम्हाला. ते करतो मी, पण आता हुंडा किती देणार ते सांगा. अरे हुंडा देणं घेणं पाप हाय. शासनानं त्याच्यावर बंदी आणली आहे. जेलमध्ये जायचंय का तुला? आता काय करावं राव? एकतर लगीन जमत नाही. एवढी चांगली पोरगी भेटली पण हुंडा नाही काय नाही म्हणतोय हे म्हातारा. जाऊ दे मरू दे हुंडा बिंडा नाही मिळाला तरी चालत पण मुलगी हातची जायला नको. मला तुमच्या सगळ्या मागण्या मान्य आहेत. माझ्या लेकीची काळजी घेसाल ना व? मामी तुम्ही काळजी करू नका. तुमच्या मुलीला मी हनीमूनला गुवाहाटीला घेऊन जाईल. तिथं सगळं ओके आहे बघा. काय झाडी काय डोंगर काय हॉटेल समजा काय ओके मध्ये आहे मामी. तुम्ही काळजी करू नका. तुला कसं माहिती रे गुवाहाटीचं? अहो मामा टीव्हीत बघितलंय म्या. ह्यांना पण सगळं माहित आहे. काय मंडळी माहित आहे ना मग तुम्हाला? हंगाशी आता कसं या वर्षी उडून टाकू लग्नाचा भार. हुंडा बिंडा नाही मिळालं तरी चालत पण मुलगी हातची जायला नको. मला तुमच्या सगळ्या मागण्या मान्य आहेत. माझ्या लेकीची काळजी घेसाल ना व? मामी तुम्ही काळजी करू नका. तुमच्या मुलीला मी हनीमूनला गुवाहाटीला घेऊन जाईल. तिथं सगळं ओके आहे बघा. काय झाडी काय डोंगर काय हॉटेल समजा काय ओके मध्ये आहे मामी. तुम्ही काळजी करू नका. तुला कसं माहिती रे गुवाहाटीचं? अहो मामा टीव्हीत बघितलंय म्या. ह्यांना पण सगळं माहित आहे. काय मंडळी माहित आहे ना तुम्हाला? हंगाशी आता कसं या वर्षी उडून टाकू लग्नाचा भार. यार बंद करेगा ना. मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण आहे का? आणि रात्री 10 नंतर गाणी वाजवायला बंदी आहे. हवालदार धुराचे नळ काढण्यास सोडा. अहो साहेब दुराच्या नळ काढण्या सोडायला इथे काय आग लागली वय? लग्न आहे वाटतं कोणाचं तर. अहो साहेब लग्न आहे म्हणजे जेवायला पण असेल. जेवून जायचं का? अरे तुझी काय पाहिजे? तुला खाऊ घालत नाही का घरी? उपाशी असतोयस का दुसऱ्याच्या लग्नात जेवायला? अहो साहेब अजून याचं लग्नच झालं नाही. हातानच करून खातोय अजून. पोरीच मिळत नाही कुठं. आणि किती कचरा केलाय रे इथं? आता कचरा उचलताय का घालूया का कमरातला? स्वच्छतेचं महत्व तुम्हाला कळतंय की नाही?
दहावीच्या त्या चव्हाण शाळेचा आदर्श घ्या जरा. स्वच्छ सुंदर शाळेच्या उपक्रमात त्यांना कितीतरी पुरस्कार मिळालेत. म्हणून मंडळी तुम्हाला पण सांगतोय, कार्यक्रम सुरू असताना किंवा संपल्यावर कोणी कचरा टाकून जाऊ नका. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. श्रीमन्महागणाधिपतये नमः. गणपतीला नमस्कार करा. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी कुंभजलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. वरुणाय नमः. वरुणाला नमस्कार करा. सर्व इष्टमित्र मंडळींना अक्षता मिळाल्या का? शुभमंगल. गणनायकं गजं मोरेश्वरं सिद्धिदं दुष्टादुष्ट वधूवरान् करणे दोघे करावी उभी उमातंत्रे बहुकल्पना न करता कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल. मंडळी, आयर बियर आणलं असेल तर मला द्या, चंद्राला देऊ. आणि जेवल्याशिवाय कुणी जाऊ नका, बरं का? दाबून आणा.